या ठिकाणी मित्रांनो हे बटन दाबल्यानंतर अशा पद्धतीने हे दार उघडते। फिंगरप्रिंट सगळं सिस्टीम आहे। ट्रेनच्या अजून बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आम्हाला प्रत्यक्ष ट्रेन मध्ये बसून पण अजून काही गोष्टी समजणार। या ठिकाणी इंडियन रेल्वेच्या मार्फत सुंदर असं जसं विमानात सर्व्हिस दिली जाते तशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला सर्व्हिस आलेली आहे। आता बघू शकतो आपण अतिशय सुंदर असं नियोजन आहे। या ठिकाणी काही आपल्याला यांनी स्नॅक्स प्रोव्हाइड केलेत आता। तर मित्रांनो सध्या आपण आहे मिरज रेल्वे जंक्शनवर। इथून आपण वंदे भारत ही गाडी पकडणार आहे आणि आता जवळपास संध्याकाळी 6:40 ही गाडी इथे येते आणि इथून आपण कोल्हापूरला जाणार आहे। चला तर नेमका कसा प्रवास आहे वंदे भारतचा आपण सगळा बघू। अशा तऱ्हेने वंदे भारत एक्सप्रेस या ठिकाणी यायला लागल्या। तर आता जस्ट सुरू झाल्यामुळे या ठिकाणी गर्दी थोडीशी कमी आहे वंदे भारतला आणि तिकीट कॉस्टिंग पण भरपूर आहे या ठिकाणी मित्रांनो यांचं। चला तर आता वंदे भारत मध्ये आपण प्रत्यक्षात जाऊन कसा नेमका अनुभव आहे बघू। ऑटोमॅटिक उघडलं बघा। तर मित्रांनो ऑटोमॅटिक दार उघडायची या ठिकाणी सिस्टीम आहे, बघू शकतो आपण। तर मित्रांनो आपण वंदे भारत मध्ये आता एंट्री मारतोय। बघू शकतो आमचे मित्र सुरेश शिंदे पण आज या ठिकाणी आपल्यासोबत उपस्थित आहेत। या ठिकाणी मित्रांनो हे बटन दाबल्यानंतर अशा पद्धतीने हे दार उघडते। फिंगरप्रिंट सगळं सिस्टीम आहे, बघू शकतो आपण। पूर्णतः एसी ही गाडी असल्याने या ठिकाणी बाहेरील वातावरण हे कंट्रोल केलं जातं। बघू शकतो मित्रांनो पूर्णतः मॉडर्न टेक्नॉलॉजी सिस्टीम ह्या गाडीत बसवलेली आहे। बघू शकतो आपण सीट्स वगैरे सगळ्या कोचिंग वगैरे जबरदस्त आहे या ठिकाणी। तर मित्रांनो आता आपण वंदे भारत मध्ये आत आलेलो आहे आणि जबरदस्त असं फिलिंग आहे। भारतातली ही सेमी बुलेट ट्रेन आहे आणि या ठिकाणी सर्व फॅसिलिटी आपल्याला दिल्या जातात आणि एसी चेअर कार पद्धतीची ही ट्रेन आहे। या ठिकाणी दरवाजा सुद्धा अशा पद्धतीने ऑटोमॅटिक उघडतो आपण बघू शकतो आणि अशा पद्धतीच्या भारतात फार कमी ट्रेन आहेत, त्यामध्ये ही वंदे भारत अतिशय प्रतियश असणारी ही ट्रेन आज या ठिकाणी आपण या ट्रेनचं अनुभव घेण्यासाठी आलेलो आहे। चला तर आपल्या सीटवर आता आपण बसून घेऊ। मित्रांनो ट्रेन मध्ये जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने पूर्ण जे पुढचं स्टेशन वगैरे कोणतं आहे त्या पद्धतीची सगळी माहिती दिलेली जाते आपल्याला। या ठिकाणी वरती बॅग्स वगैरे आपल्याला ठेवण्यासाठी पूर्ण पद्धतीने या ठिकाणी अशा पद्धतीने व्यवस्था करण्यात आली। तर मित्रांनो या ठिकाणी हे रेल नीरची जी बॉटल आहे ती कंपल्सरी प्रत्येक प्रवाशाला दिली जाते आणि त्यानंतर आपण जर बुकिंग करताना मील वगैरे जर बुकिंग केलं असेल तर ती मील देखील आपल्याला मिळते। थोड्या वेळाने आपल्याला मील येणार आहे, नेमकं काय आपल्याला मील मिळणार आहे ते आपण बघू शकतो। आणि चला तर आपल्या प्रवासाला आता काही मिनिटातच सुरुवात होणार आहे आणि आपण बघू शकतो इंटेरियर वगैरे इथलं सगळं जबरदस्त आहे। या ठिकाणी मित्रांनो ट्रेन निघलेली आहे, बघू शकतो अतिशय डार्क असं फिल्मिंग आहे। विस्मरणीय असा रेल्वेचा प्रवास आपण आता सुरू केलाय। चला तर पुढे काय काय होते नेमकं आता कंटिन्यू राहिला तर समजेल। तत्पूर्वी आमच्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, अजून व्हिडिओ भरपूर आहे शेवटपर्यंत। आपण जर ह्या रेल्वेचं वैशिष्ट्य बघितलं तर सर्वत्र आपल्याला या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे वगैरे बसवलेले दिसतील। श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर या ठिकाणी अनाउन्समेंट सुद्धा अतिशय सुंदर पद्धतीने केली जाते। मित्रांनो या वंदे भारतचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी आपल्याला पुढं लॅपटॉप वगैरे ठेवायला हा स्पेस वगैरे आपल्याला मिळतोय, हे इथलं वैशिष्ट्य म्हणावं लागेल। आणि आता राहिला तिकिटाचा विषय, हा सगळ्यात मोठा महत्वाचा विषय आहे। वंदे भारतला एक विषय असा आहे की मिरज पासून कोल्हापूरला जायला जवळपास या ठिकाणी या रेल्वेला 506 रुपये तिकीट आहे। तिकिटाच्या दृष्टीनं खूप मोठी गोष्ट आहे म्हणावं लागेल, कारण सर्वसामान्यांना फॅसिलिटी मिळते नाही असं नाही, परंतु ही रेल्वे थोडी महागडी पण आहे मित्रांनो। पण अर्जंट मध्ये प्रवास जर करायचा असेल हुबळी पुणे किंवा पुण्यापासून कोल्हापूर वगैरे तर ही रेल्वे अतिशय
बेस्ट पर्याय आहे. आणि पुणे टू कोल्हापूर मेन म्हणजे 900 रुपये ह्या ठिकाणी रेट आहे. मित्रांनो, वंदे भारत मधलं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे ही थोडी गुपित गोष्ट आहे, ती सिक्रेट गोष्ट आहे. तर ती जर बघायचं असेल तर एक महत्वाचा विषय आहे, या ठिकाणी रीडिंग लॅम्प वगैरे लावलेले दिसतात. बघू शकतो आपण या ठिकाणी रीडिंग लॅम्प पाहिजे तिकडे वाहतात आणि याला बटन वगैरे कुठे दिसणार नाही मित्रांनो. बसमध्ये असते किंवा विमानात असते त्या पद्धतीने या ठिकाणी टच केल्यानंतर असे लाईट लागत्या. बघू शकतो आपण अतिशय सुंदर असं नियोजन आहे. प्रत्येक सीट साठी असं आपल्याला सेपरेट दिसतंय. बघू शकतो आपण सगळीकडे. या ठिकाणी इंडियन रेल्वेच्या मार्फत सुंदर असं जसं विमानात सर्व्हिस दिली जाते तशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला सर्व्हिस आलेली आहे. आता बघू शकतो आपण अतिशय सुंदर असं नियोजन आहे. या ठिकाणी काही आपल्याला यांनी स्नॅक्स प्रोव्हाइड केलेत. आता थँक्स. या ठिकाणी मित्रांनो आपल्याला हे एक व्हॅनिला केक मिळतो. केक बघू शकतो आपण, चांगली क्वांटिटी आहे आणि आपण हे ओपन करून दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला. तर अशा पद्धतीने आपल्याला वंदे भारत मध्ये एक केक दिला जातोय आणि त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी हे फराळाचा आपल्याला चिवडा पण दिला जातोय. बघू शकतो आपण, बघू शकतो आपण अतिशय जबरदस्त अशी क्वालिटी आहे ती. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी इन्स्टंट सोसायटी डेलीचा इन्स्टंट मसाला फ्लेवर प्रीमिक्स या ठिकाणी दिले आपल्याला. यामार्फत आपण चहा करू शकतोय. या ठिकाणी एक सोनपापडी देखील मित्रांनो आपल्याला दिली आहे. हे पण आपण आता टेस्ट करणार आहे. वंदे भारत मधलं एक वैशिष्ट्य म्हणावं लागेल. सोनपापडीची पण मित्रांनो क्वालिटी अतिशय जबरदस्त आहे. बघू शकता आपण. मुळात ही रेल्वे मेक इन इंडिया आहे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून भारत मातेला स्मरून ही वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात आली आहे. आणि ह्यामध्ये जे काय मित्रांनो हे मटेरियल दिसते आपल्याला खायला वगैरे यांनी दिले हे पूर्णतः मेड इन इंडिया आहे. आणि वैशिष्ट्य म्हणजे ही रेल्वे पण मेड इन इंडिया आहे. ह्यातले सगळे पार्ट्स जे आहेत ते सगळे इंडियात तयार झालेत, भारतात तयार झालेत. आणि ही भारतीय ट्रेन आहे संपूर्ण. तुम्ही देखील एकदा ह्यातनं नक्की प्रवास करा. आणखीन पुढे काय काय आम्ही दाखवत राहणार आहे असंच. चला तर आता आम्ही थोडस या ठिकाणी यांनी गरम पाणी दिलंय आणि ह्या ठिकाणी आता या ठिकाणी मित्रांनो हे चहाचं प्रीमिक्स दिलंय यांनी. अशा पद्धतीने मित्रांनो आपला हा चहा तयार झालाय. आता चहाची टेस्ट पण आपण आता जरा घेऊन बघू. अतिशय मेड इन इंडिया चहा आहे मित्रांनो. अतिशय जबरदस्त अशी टेस्ट आहे. त्याचबरोबर आपल्याला हा केक देखील दिला याने. केक देखील आपल्याला दिला याने. ही सुद्धा टेस्ट अतिशय जबरदस्त आहे. केक दिलाय आपल्याला. मित्रांनो वंदे भारत मधली ह्या ज्या काचा आहेत शक्यतो ऊन भरपूर आत येत नाही. एसी असल्यामुळे काचा आहेत. संपूर्ण ट्रेन ही एसी आहे. पण तरी पण जे ऊन येते त्यासाठी उजेड वगैरे येते ते जर एखाद्याला नको असेल तर त्यासाठी ह्या ठिकाणी यांनी खिडक्या केलेल्या नाहीत. डायरेक्ट अशा पद्धतीची सिस्टीम आहे मित्रांनो. अशा पद्धतीने तुम्ही लॉक करून ठेवू शकताय. ही देखील सुंदर अशी व्यवस्था या ठिकाणी. या ठिकाणी मित्रांनो रेल्वेचं करंट स्पीड त्याचबरोबर नेक्स्ट स्टॉप किती मिनिटात येणार आहे किंवा सध्याचं स्पीड आणि पुढचा स्टॉप हा 17 किलोमीटर नंतर येणार आहे हे देखील या ठिकाणी दाखवते. बघू शकतो आपण. मित्रांनो सध्या ट्रेन कुठं आहे हे सगळं आपल्याला स्क्रीनवर दाखवतात. मित्रांनो या ठिकाणी आणखीन एक फॅसिलिटी दिली गेली आहे ती म्हणजे ह्या ठिकाणी आपण डायरेक्ट इमर्जन्सी वेळी जे इथले जे सुरक्षा कर्मचारी आहेत किंवा रेल्वेचे लोको पायलट आहेत त्यांच्याशी डायरेक्ट आपण या ठिकाणी माईकच्या माध्यमातून बोलू शकतोय आणि त्यांचा पण आवाज ऐकू शकतोय. ही देखील इथली फॅसिलिटी आहे. मित्रांनो या ठिकाणी प्रत्येक सीटच्या खाली सेपरेट असा चार्जिंगचा आपल्याला प्लग देण्यात आलाय. प्रत्येकाला ह्या ठिकाणी चार्जिंग वगैरे करता यावं त्या हिशोबाने. आणि मेन म्हणजे ह्या ठिकाणी खाली पाण्याची बॉटल वगैरे ठेवायला ह्या ठिकाणी यांनी जागा दिलेली आहे. पाय ठेवायला, पाय रेस्ट करायला फुट रेस्ट दिलेला आहे. त्यानंतर
या ठिकाणी आपल्याला आपल्याला जे लॅपटॉप वगैरे ठेवायला, त्यानंतर जेवताना वगैरे उपयोगी पडण्यासाठी या ठिकाणी ही देखील सिस्टीम दिली आहे. आणि या ठिकाणी जर आपण बघितलं मित्रांनो, तर या ठिकाणी दररोज न्यूजपेपर्स वगैरे असे या ट्रेनमध्ये प्रोव्हाइड केले जातात. तर टाइम्स ऑफ इंडिया जो न्यूजपेपर आहे ते या ठिकाणी दिलं जाते मित्रांनो, बघू शकता आपण. मित्रांनो, ही वंदे भारत एक्सप्रेस जी ट्रेन आहे या ठिकाणी आपल्याला आपले हात रेस्ट करण्यासाठी हँड रेस्ट दिलेला आहे. त्याचबरोबर ही सीट जर आपल्याला मोठा प्रवास असेल, ट्रेन जरी एसी असली तरी कंटाळवाणा होऊ नये, आपल्याला झोपता वगैरे व्यवस्थित यावं, त्या उद्देशानं ही जी सीट आहे ते आपण आपल्या ऍडजस्टमेंटनुसार मागच्या बाजूला झुकवू शकतो. आणि ट्रेनच्या अजून बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आम्हाला प्रत्यक्षात ट्रेनमध्ये बसून पण अजून काही गोष्टी समजणार. या ठिकाणची सर्व्हिस असू दे, या ठिकाणची जी केटरिंग व्यवस्था असू दे, शिवाय या ठिकाणच्या आणखीन बऱ्याच फॅसिलिटी आहेत त्या अगदी म्हणजे बघण्यासारख्या आहेत. ट्रेनच्या तिकिटाच्या मानाने ह्या ठिकाणच्या फॅसिलिटी भरपूर चांगल्या आहेत. परंतु मित्रांनो, इथला ड्रॉबॅक एक तुम्हाला जर सांगायचं झाला या ट्रेनमध्ये, तर लोकांनी प्रचंड ह्या ठिकाणी कचरा करायला सुरू केलाय. आपण बघू शकतो की भरपूर असा कचरा या ठिकाणी लोकांनी करून ठेवलाय. मित्रांनो, या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये वैशिष्ट्य जर म्हटलं तर सगळ्या ट्रेनमध्ये एक प्रॉब्लेम असतो भारतातल्या, की जे टॉयलेट्स असतात ते व्यवस्थित नसतात. तर ते देखील आपण या ठिकाणी दाखवूया, कशा पद्धतीनं टॉयलेट वगैरे सिस्टीम कशी आहे इथं. तर बघू शकतो मित्रांनो, या ठिकाणी अशा पद्धतीचं इंडियन स्टाईलचं देखील या ठिकाणी टॉयलेट आपल्याला बघायला मिळतं. या ठिकाणी जे बेसिन्स वगैरे आहेत, तर या ठिकाणी पाणी वाचवण्यासाठी बघू शकतो आपण या ठिकाणी आपल्याला त्यांनी हँडवॉश वगैरे सगळं या ठिकाणी प्रोव्हाइड केले. पाणी ठराविक काळानंतर या ठिकाणी बंद होते. आणि मेन वैशिष्ट्य म्हणजे मित्रांनो, हँड ड्रायर म्हणून एक जी गोष्ट असते, तर ही या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. ऑटोमॅटिक चालू होते. या ठिकाणी मित्रांनो यांची पॅन्ट्री व्यवस्था आहे. प्रत्येक डब्यामध्ये अशा पद्धतीची पॅन्ट्री आपल्याला बघायला मिळते. इथून यांनी सगळीकडे आपल्याला सर्व्हिस देत असतात. या ठिकाणी बघू शकतो आपण या ठिकाणी डीप फ्रीजर, बॉटल कूलर, त्याचबरोबर आणखीन बऱ्याच काय ओव्हन वगैरे अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. सेपरेट गरम आणि गार पाण्याचं बेसिन या ठिकाणी देखील बघायला मिळतं. मी एक भारतीय सैनिक आज ज्या रेल्वेनं प्रवास करत आहे त्याचं नाव आहे वंदे भारत. नावातच भारतीय संस्कृतीचे एक मोठं महान लक्षण दिसतंय आणि ते कौतुक करण्यासारखं आहे. ज्यांनी पण या गाडीसाठी प्रोत्साहन दिली त्यांचं आम्ही कौतुक करतो, अभिनंदन करतो. भारतीय सैनिक म्हणून मला एक अभिमान वाटतो की आज देशाची जी प्रगती झाली ती सांगण्यासारखी आणि कौतुक करण्यासारखी आहे. नमस्कार, मी कोल्हापूरची रहिवासी आहे. मी आज प्रथमच वंदे भारत या ट्रेनने प्रवास करत आहे. इतके दिवस मी ट्रेन बद्दल ह्या खूप ऐकलं होतं. आज प्रथम मी अनुभव घेते आणि जी ही वंदे भारत ट्रेनची योजना राबवली त्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मी आधी पहिल्यांदा अभिनंदन करते. आणि त्यांनी अशीच आपल्या देशाची प्रगती त्यांच्याकडनं होईल ही खूपच अपेक्षा धरून त्यांना शुभेच्छा देते. त्यांच्या पुढील कार्य करतील आणि आपल्या भारतीय जनतेचे असे भाग्य आहे की आपल्याला असे पंतप्रधान लाभलेत. त्यांना आपण अशी साथ देऊन त्यांच्या प्रयत्नांना यश देऊया. आणि दुसरं असे की इतकी चांगली ही ट्रेन आहे तर आपली पण नागरिक म्हणून जबाबदारी आहे की ती आपण स्वच्छ ठेवावी आणि स्वच्छ ठेवून आपण एक आदर्श घालून द्यावा की आपण भारतीय जनता हळूहळू बदलत चाललेली आहे, स्वच्छतेकडे निघालेली आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर मित्रांनो, जवळपास 55 मिनिटात, अवघ्या 55 मिनिटात ही कोल्हापूरला ट्रेन आल्या. मध्ये काही अपरिहार्य कारणास्तव या ठिकाणी क्रॉसिंग साठी रेल्वे थांबली होती. ऍक्च्युली ही थांबणं उचित वाटत नाही. ऍक्च्युली एवढी मोठी ही ट्रेन आहे, तर बऱ्याच लोकांच्या प्रतिक्रिया या ट्रेन बद्दल चांगल्या आहेत. परंतु सर्वांना या लोकांमार्फत एकच संदेश आम्ही देऊ इच्छितो की ही ट्रेन भारताची शान आहे. परदेशी पर्यटक देखील ह्या ट्रेननं प्रवास करणार आहेत आणि करायला सुरुवात देखील केली आहे त्यांनी. तर ही ट्रेन शक्यतो तुम्ही जास्तीत जास्त स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा. या ठिकाणी डस्टबिन वगैरे अशा बऱ्याच गोष्टींची सोय केली आहे, तर त्याचा वापर नक्की करा. मित्रांनो, ट्रेनमध्ये कुठेही आग जर लागली तर या ठिकाणी फायर अलार्म बसवण्यात आले. त्यानंतर या ठिकाणी जर बघितला तुम्ही
ट्रेन जर जागेवर थांबवायची असेल तर इमर्जन्सी ब्रेक येत आहेत. त्याचबरोबर दिव्यांगांची जी व्हीलचेअर असत्या ती व्हीलचेअर उभा करण्यासाठी या ठिकाणी खास विशेष व्यवस्था करण्यात आल्या. त्याचबरोबर दिव्यांगांसाठी प्रत्येक डब्यात एक रिझर्व्ह सीट आहे, अशी भारतातली पहिलीच रेल्वे आहे. त्यानंतर आपत्कालीन परिस्थितीत जर आपल्याला ही काच फोडायला लागली बाहेर पडण्यासाठी, ऍक्सिडेंट वगैरे झाला तर ते हॅमर देखील ह्या ठिकाणी यांनी दिलाय. अशा बऱ्याच गोष्टी आहेत मित्रांनो ज्या ह्या ट्रेनमध्ये आपल्याला नव्यानं बघायला मिळाल्यात. मित्रांनो, या ठिकाणी प्रत्येक कोचमध्ये एक असा डायनिंग एरिया आपल्याला दिसतोय. या ठिकाणी फोल्डेबल अशा ह्या ठिकाणी टेबल सिस्टीम आहेत आणि असं ह्या ठिकाणी इकडे 6 जण आणि इकडे जवळपास 4 जण, असं 10 लोकांसाठी डायनिंग एरिया आहे. रिझर्वेशन करताना थोडं सीट वगैरे ह्या पद्धतीनं जर आपण बुक केली तर आपल्याला हे डायनिंगचं मिळतंय. ऍक्च्युली माझी सीट ही डायनिंग वालीच आहे. तर अशा पद्धतीने ह्या रेल्वेमध्ये आपल्याला सोय बघायला मिळाली. दरवाजाच्या वरच आपल्याला इथं आत कोण एंट्री मारते कोण उतरते हे कळण्यासाठी एक सीसीटीव्ही कॅमेरा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी ट्रेनचं प्रेशर वगैरे या ठिकाणी सगळ्यात गोष्टी. सेमी बुलेट ट्रेन असणारी या वंदे भारतचा आपण आता प्रवास संपूर्ण केलाय. तुम्ही देखील हा प्रवास एकदा नक्की. मित्रांनो, ही वंदे भारतची ट्रेनची ही इंजिन सिस्टीम आहे, बघू शकतो आपण. अतिशय जबरदस्त असं ह्या ठिकाणची रचना आहे आणि स्पीड भरपूर राहावं. जापनीज पद्धतीच्या ज्या बुलेट ट्रेन्स वगैरे आहेत तर बुलेट ट्रेन्स वगैरे जशा पद्धतीनं असतात त्या पद्धतीनं ह्या ठिकाणी या ट्रेनची आपल्याला रचना बघायला मिळते. अतिशय सुंदर अशी या ठिकाणी ट्रेनची मांडणी आहे. पुढं लोको पायलट्स लोकांना पावसाळ्यात वगैरे त्रास होऊ नये रेल्वे ड्राईव्ह करताना, त्या उद्देशाने या ठिकाणी यांनी वायपर वगैरे सगळे दिलेले आहेत आणि प्रशस्त अशी सुसज्ज अशी एसी केबिन लोको पायलट्सना जी आवश्यक होती, कारण प्रचंड मोठा कंटाळवाना प्रवास असतो, तर अशा ठिकाणी त्यांना एसी केबिन ही फॅसिलिटी म्हणून दिलेलं आहे. अत्याधुनिक याचं कुठल्याही पद्धतीचं इलेक्ट्रिक कनेक्शन किंवा त्यापासून धोका किंवा डिझेल पासून प्रदूषण अशी कुठलीही गोष्टी या मेड इन इंडिया किंवा मेक इन इंडिया कन्सेप्ट मधून तयार झालेल्या या ट्रेनला आपल्याला बघायला मिळत नाही. तर अशा पद्धतीने आमचा हा आजचा मिरज टू कोल्हापूर हा ब्लॉग संपूर्ण झालेला आहे या ठिकाणी. तर आमच्या ब्लॉगच्या माध्यमातून अशा पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.